मित्रांनो, आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, हॉस्टेल चालवत असताना येणारी आव्हानं आणि अडचणी. तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी कोणते विद्यार्थी? तर ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी हा सगळ्यात मोठी अडचण हॉस्टेल चालवत असताना येते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा खूप कच्चा असतो. जसं की कोळशाच्या खाणीमध्ये हिरा शोधल्यासारखं काम म्हणजे हॉस्टेलमध्ये आलेले ग्रामीण भागातले विद्यार्थी. आणि त्यांना शिकवण्याचं काम करणं हे म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. आणि ते करत असताना खूप अडचणी येत असतात. कारण कच्चे विद्यार्थी असतात. 7वी-8वी ला गेलेल्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तशा विद्यार्थ्यांना शिकवणं, घडवणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान पेलत असताना लोकांना वाटतं की हॉस्टेल चालवायलेत म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल होतात काय की. पण तसं नसतं. तर हॉस्टेल चालवत असताना प्रत्येक विद्यार्थी हा चांगलाच येईल याची गॅरंटी नाही आणि 99% विद्यार्थी तर कच्चे येतात आणि त्यांना घडवणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे आणि तेच आव्हान म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान आहे. बाकीच्या गोष्टी गौण आहेत. कोणी म्हणतं हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. त्याला काही म्हणजे किंमत नाही. फक्त सगळ्यात मोठी अडचण आहे ती फक्त ग्रामीण भागातून आलेला कच्चा विद्यार्थी. आणि तो कच्चा विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही हॉस्टेलवाले करत आहोत आणि इथून पुढे सातत्यानं करत राहणार. त्यांच्यासाठी आम्हाला रात्रंदिवस कष्ट घ्यावे लागले तरी काही अडचण नाही. बाकीच्या गोष्टींमध्ये आम्ही तर काही कमी पडतच नाही. पण सगळ्यात मोठी अडचण तीच आहे आणि ती अडचण आम्ही अडचण न मानता तो आम्ही आमच्यासाठी प्लस पॉइंट मानतो. कारण कच्च्या विद्यार्थ्याला कोणीच घेत नाही जवळ. आम्ही सगळे कच्चे विद्यार्थी जवळ घेतो आणि त्यांना घडवण्याचं काम करतो. चांगल्या हिऱ्याला पैलू देण्याचं काम तर कोणी बी करतं. पण कच्च्या विद्यार्थ्याला जो हिराच नाही, कोळसा आहे, त्या कोळशाला हिरा बनवणं आणि त्याला पैलू देणं ही खरी कसरत आहे. त्या कसरतीमध्ये आम्ही खरं उतरणार याच्यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद.